भस्म तू कंठी सर्प धारिसी, डमरु शंखनाद तू त्रिभुवनाथ घुमविसी, करुणी नृत्य तांडवा अखिल विश्व तारिसी, अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा, खोळंबावं लागलं ना तुम्हाला? पण त्यामुळे आज आमच्या हातून महादेवाची पूजा घडली. चांगुणा, तुझ्यासारखी पुण्यवती आमची पत्नी आहे याचा आम्हाला तर अभिमान आहेच, पण साऱ्या गावाला देखील. काहीतरीच काय, महादेवाची भक्ती आणि पतीची सेवा हीच माझ्या आयुष्यातली साध्य. आणि तुझी पुण्याई ही आमची शक्ती आहे, तिच्यामुळेच आम्हाला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होतं. त्यासाठी भगवान शंकराला प्रसन्न ठेवणं आवश्यक असतं. घ्या प्रसाद घ्या, आणि हो लवकर परत यावं. लवकरच ये बरं, लवकर येतो. बरं येऊ मी. या बाबा प्रसाद घ्या. भूतलावर चांगुणा इतकी निस्सीम भक्त नाही बरं. खरंय पार्वती, नित्य नेमानं ती माझी पूजा अर्चा करते, पण काहीही मागत नाही. ती काही मागत नाही म्हणून तुम्ही काही देणारच नाही का? काय द्यायचं? धन दौलत आहे, जमीन जुमला आहे, पोटी पुत्र नाही तिच्या. खरंच की? तू असं कर, तू इथे सांग, मी तिच्या मनचं जाणून घेतो. हे काय असंच जाणार तुम्ही? पार्वती, आता ह्या वेशात चांगुणा मला ओळखणार नाही ना? अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. कल्याणमस्तु. आयुष्यमान भव. महाराज, महाराज शिधा घेऊन आलीये. थांब, झोळीत टाकू नकोस. मी तुझं दान घेऊ शकत नाही. असं काय बरं झालं माझ्याकडून? माझ्या सख्या भगिनींचं दान आपण स्वीकारलं, मग माझंच का स्वीकारत नाही? त्याला कारण आहे. निपुत्रिकांचं दान आम्ही घेत नाही. निपुत्रिक? हा काय माझा दोष झाला महाराज? पोटी संतान नाही म्हणून शिवशंकराची मनोभावे भक्ती करते मी.
परमेश्वराला माझी दया येत नाही हा काय माझा दोष झाला महाराज? सांगा ना. आल्या गेल्या साधू संतांना माझं गाराणं सांगून झालं. कुणाच्याही आशीर्वादानं पोटी मूल नाही. हा काय माझा दोष आहे का? उठ बाळ सांगुणा. हे फळ घे, प्रसाद म्हणून भक्षण कर. पोटी संतान होईल. माझा आशीर्वाद आहे. महाराज, महाराज आपला शब्द खरा होऊ दे. सोन्याचा नंदी वाहीन मी. बरं आहे, निघतो मी. तुझ्या मुलाच्या बारशाला शिदा गेला येईन बरं का? अल्लख निरंजन, अल्लख निरंजन, अल्लख निरंजन. शंभो महादेवा, या बैरागाच्या आशीर्वादाला तू शक्ती दे. शंभो. चिलया बाळा, ए चिलया बाळा, चिलया बाळा, कुठे आहेस रे तू? काय हा त्रास देणं बाई? मला देवळात जायला उशीर होतोय. कुठे आहेस तू? अरे गुरुजी याची वेळ झाली ना. कमाल आहे बाई, कोणीतरी चोर घरात शिरलेला दिसतोय. आणि माझी फजिती बघून हसतोय. कोण आहे हा चोर? कसा सापडला हा चोर? काय हे त्रास देणं बाळा? किती त्रास द्यायचा आईला? गुरुजी याची वेळ झाली आहे आणि मला देवळात जायला उशीर होतोय की नाही? मी पण तुझ्याबरोबर डोळ्यात येणार. मग अभ्यास कोण करेल? अभ्यास करून मोठं व्हायचंय ना आपल्या वडिलांसारखं. हो, मला खूप खूप मोठं व्हायचंय. मी मोठा झालो ना की तुला घोड्यावर बसून देवळात नेणार. खरंच बाबा, नेशील घोड्यावर बसून. पण आधी मोठा हो, शहाणा हो. घोड्या बाद झाले आता. ते बघ आले गुरुजी. घ्या तुमचा विद्यार्थी. गुरुजी, मी जरा देवळात जाऊन येते. काय म्हणते प्रगतीची लयाची? काही विचारूच नका. एक पाठी येतो. एकदा शिकवलेलं पुन्हा सांगावं पण लागत नाही. तल्लख आहे हा तुमचा बाळ. बरं, मी जाऊन येऊ.